नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. कसे आहात? नवीन व्हिडिओमध्ये तुमचा स्वागत आहे. तर सकाळच्या पारी सकाळ सकाळ लवकर कामाला जायला आहे, लवकर उठलोय. पण मित्रांनो, आजचा नवीन व्हिडिओ आहे का धुका पडलाय, म्हणजे पका धुकाट आलाय नाही का. रस्ताही दिसत नाही सकाळी सकाळी. तर ते धुकाट काय राहत आहे नक्की? धुकाट म्हणजे जे पाण्याचा बाष्पीभवन डोंगराला धुका पाडत आहे ना का, फक्त धुकटी आले म्हणतोय आपण. तर त्या प्रकारची धुकटी हे बघा मागा दिसते का, एकदम व्हाईट कलरची आहे ती. धुकाट पडलाय. समोर जर गाडीवर चालू तर समोरची गाडी सुद्धा दिसत नाही. मग आपण ना गाडीची लाईट लावून मग जातोय, नाहीतर मग समोरून एखादा जर आला देतोय ठोकून समोरच्याला. पण त्यामध्ये दुखते, तुम्हाला दाखवतो. हे बघा मित्रांनो, हे धुकाट पडलंय. काही दिसत नाही, सगळं धावळा दिसत आहे. हे बघा मित्रांनो, समोरच्या घरात सुद्धा व्यवस्थित दिसत नाही. समोर माणूस सुद्धा ओळखू येत नाही. ह्यावेळेला धुकाट पडलाय सकाळच्या पारी नाही का. काही ज्ञान कोंबडं पण आरवं सुटलं. कुत्री मोकार बुकत होती, पण आलो घाबरत निघून नका. ते आर्मीची कुत्री आहेत ना, जे इंग्लिश कुत्री आहेत, जाम बुकत होती. काय सकाळचा नजारे आमच्याकडचा ना का. बघा आता ना रस्त्यानं चालूय, माथ्यानं चेंगत होतो, मोकार दम लागलाय. या गावाकडचा रस्ता, रस्त्याने चाललोय. वज जवळजवळ 3 ते 4 किलोमीटर मोगर फाट्यापर्यंत झाला आहे. तेवढून गाडी भेटली तर भेटल, नाही तर बस वगैरे भेटत नाही, तर मग एखाद्याला हात देऊन जायचा गोटीला निघून नाही का. असे परत मग तुम्हाला काहीतरी व्हिडिओ दाखवायचा होता बा, नक्की धुकाट काय राहत आहे. म्हणजे हे धुकाट असा राहत आहे. समोर बघा, समोरून काही आला, एखाद्याच्या कानफडी ते मारून गेला ना, तरी त्या समजणार नाही. म्हणजे पूर्वीच्या जुन्या जमान्यामध्ये आहे ना, जे डाकू यायचं ना, डाकू सकाळच्या पारी, किंवा डाकू यायचं, चोर यायचं, चोऱ्या करायच्या असल्या का, ते एक बॉम्ब सोडायचे, त्याचा धुकाट व्हायचा. म्हणजे त्या प्रकारचा नजारा झालाय बा. मोकार आलाय समोर, म्हणजे ओळखूच येणार नाही डायरेक्ट नाही का. वासुदेव पण यायचं सकाळच्या पारी नाही का, डोलत गाणी म्हणीत वगैरे सकाळच्या पारी यायचा व. तर तसं सेम नजारा झालाय हा बघा. ते फुल धुकाट झालाय. ह्या घराबिरा आहेत सकाळच्या पारी, एकदम सुंदर नजारा. पक्ष्यांचा किलबिलाट आहे मस्त. या बघा, या फुलं आहेत, कुर्तुल्याची फुलं. हे बघा वर आहे ना, वर पण घर आहे. घराचं काम चालू आहे, पण मग बंद पडलंय पाण्यामुळं ना. काय वर पाण्याची टाकी 5 आंबेवाडीची, तिडून पाणी खाली 5 आंबेवाडी जाते. 5 आंबेवाडी दाखवली असती, पण आता ना काही दिसत नाही त्या धुकटामध्ये. असे या अशा प्रकारचा नजारा. खाली दारणा नदी आमची, पूर्ण मोठा दराने मासे बिशे पकडीच्यात मस्त. मित्रांनो, तुम्ही पण कधी या मासे बिशे पकडायला एखाद टायमाला. नक्की तुम्हाला मासे कसे पकडतात वगैरे ते पण दाखवील पूर्ण. चला तर मित्रांनो, आता भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. मित्रांनो, आपल्या
भावाच्या चॅनलला जर सबस्क्राईब नसेल केला तर सर्वांनी सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबा, जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ पाहायला मिळतील चॅनलवर. मित्रांनो, चालत बोलत आपण आलो मोरीहून. आता येईल इकडं बस बीस येईल, नाहीतर मग एखादा जिपडा बिबडा भेटला तर जायला लागेल, जाऊ गोटीला. बघू आता त्या जिपडाई कधी येतं किंवा पिकअप कधी येते, नाही तर मग एखाद्याच्या मोटरसायकलला हात देऊन जायला लागेल मोगर फाट्यापर्यंत. मोगर फाट्यावरून परत दुसऱ्याला हात द्यायचा आणि तिकडून परत कानडवाडीने मुंडेगाव जायचा. मुंडेगावावरून मग रिक्षा राहतात, रिक्षाला हात देऊन जायचा गुट्टीला. अशा प्रकारचं दुखाट फाटलं मित्रांनो. कोणतरी आहे बरं का.